सायबर क्राईम आपण ऐकत आलोय। खात्यातून पैसे काढणं, ब्लॅकमेल करणं, तुमच्या खासगी आयुष्यातली सेन्सिटिव्ह माहिती हस्तगत करून ब्लॅकमेल करणं, सायबर जगात हे क्राईम सगळ्यांना माहिती आहेत। पण जगात पहिल्यांदा व्हर्च्युअल बलात्कार करण्यात आलाय। जगातली व्हर्च्युअल म्हणजे आभासी बलात्काराची ही पहिलीच घटना। नेमकं काय घडलं आणि कुठे बघूया या व्हिडिओमध्ये। आभासी जगात बलात्कारही होऊ शकतो असा विचारही कधी मनात आला नसेल, येणारही नाही, पण असं घडलंय। ही घटना घडली आहे इंग्लंडमध्ये। इंग्लंडमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीवर व्हर्च्युअली सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही 16 वर्षीय मुलगी VR सेट वापरून ऑनलाइन होरायझन वर्ल्ड हा गेम खेळत होती। होरायझन वर्ल्ड हा एक फ्री VR गेम आहे। हा गेम VR सेट लावून खेळला जातो आणि खेळामध्ये तुम्ही तुमचा अवतार तयार करता आणि त्याला VR सेटच्या माध्यमातून कंट्रोल करून खेळता येतं। या घटनेच्या वेळी ही मुलगी ऑनलाइन हा गेम खेळत होती। या अनोळखी व्यक्तींसोबत व्हर्च्युअल जगात, ज्याला व्हर्च्युअल भाषेत रूम असं म्हणतात, त्या रूम मध्ये ती खेळत असताना काही अनोळखी व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केला। या बलात्काराच्या वेळी ती मुलगी VR सेट वापरत होती, त्यामुळे तो बलात्कार तिच्यावर प्रत्यक्ष झाला नाही किंवा तिला कुठलीही दुखापत सुद्धा झालेली नाही। पण घटनेचे मानसिक परिणाम आणि धक्का हा प्रत्यक्ष बलात्कारा इतकाच झालाय। ही मुलगी अजूनही या घटनेतून सावरलेलीच नाही। म्हणायला आभासी आणि तुमच्या शरीरावर प्रत्यक्ष हल्ला नसला तरी हा तुमच्या व्हर्च्युअल अवतारावर म्हणजे आभासी जगतात वावरणाऱ्या तुमच्यावर हल्ला असतो। VR मध्ये जग आभासी असतं, ते फक्त बाहेरून बघणाऱ्यांकरता। त्याला अनुभवणारा हा त्याच जगाचा प्रत्यक्ष भाग झालेला असतो। त्यामुळे हा बलात्कार त्या मुलीवर किती खोलवर परिणाम करणारा असेल हे तुम्ही समजू शकता। सायबर जगतात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा घडू शकतो हे आज घटनेनं स्पष्ट झालंय। विकृती इतक्या खोलवर गेली आहे की हे विकृत व्हर्च्युअल दुनियेत सुद्धा बलात्कार करतायत। मुली आता व्हर्च्युअल जगतात सुद्धा सुरक्षित नाहीत। आता इंग्लंड पोलिसांकडे या गुन्ह्याचा तपास करणं, त्या विकृतांना पकडणं आणि शिक्षा देणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। व्हर्च्युअल गुन्हेगारांना पकडणं सोपं नाही। व्हर्च्युअल जगात झालेल्या गुन्ह्याकरता या जगात शिक्षा देणं हे दुसरं मोठं आव्हान आहे। या घटनेनंतर अशा गुन्ह्यांसाठीही कायदे बनवण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे व्हर्च्युअल जगात वावरत असाल तर सावध राहा, काळजी घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।